जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. पुण्यातील भाजप राष्ट्रवादी वाद दिल्लीमध्ये जाणार. फडणवीसांशी चर्चा करून केंद्रातील भाजप श्रेष्ठींशी चर्चा करणार. झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य. मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवाजी पार्कवर आज भाजप शिवसेनेची सभा. फडणवीस शिंदे ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष. मुंबईनंतर ठाकरे बंधूंची तोफ आज ठाण्यामध्ये धडाडणार. शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मराठी माणसाच्या इच्छेखातर ठाकरे एकत्र आलेत. मुख्यमंत्र्यांनी आधी मंत्रिमंडळात एकोपा निर्माण करावा. आपल्यामुळे ठाकरे एकत्र आल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार. आम्हाला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही. युवा स्वाभिमानशी युती तुटल्यानंतर भाजपचा रवी राणांवर प्रहार. भाजपच्या प्रवीण पोटेंनी पुन्हा राणांना डिवचलं. इम्तियाज जलीलांना काळे झेंडे दाखवलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या बायजीपुरात असदुद्दीन ओवैसींची रॅली. कडक पोलीस बंदोबस्तामध्ये ओवैसींची पदयात्रा. वसई विरार मनपा निवडणुकीला स्थगिती द्या. सुप्रीम कोर्टात याचिका. याचिकेवर आज सुनावणी होणार. न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष. इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा. अन्वेषा उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. इस्रोचं 2026 मधील पहिलं यशस्वी उड्डाण. कडाक्याच्या थंडीत कोल्हापूरसह राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज. आज उद्या हलक्या पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा.